पंढरपूरचं प्रति महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या चिंचणी येथील कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। वर्षभरात सुमारे 25,000पेक्षा अधिक पर्यटकांनी चिंचणीला भेट दिली आहे। मागील 3 वर्षांमध्ये कृषी पर्यटनाच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक उलाढाल देखील या गावाने केलेली आहे। या छोट्याशा गावाने अल्पावधीमध्येच पर्यटन केंद्र म्हणून राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। पाहूयात। महाबळेश्वर तालुक्यातील कण्हेर धरणग्रस्तांचं पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे पुनर्वसन झालंय। येथील ग्रामस्थांनी गेल्या 45 वर्षात गावचा मेकओव्हर केलाय। त्यामुळे या गावानं पुनर्वसित गाव ही ओळख पुसली असून प्रति महाबळेश्वर अशी नवी ओळख या गावानं प्राप्त केली आहे। येथील ग्रामस्थांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर चिंचणी गावच्या 15 एकर गावठाणात कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र तयार केलंय। गावच्या संपूर्ण परिसरात सुमारे 13,000 पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये बहुतांश फळ झाडांचाही समावेश आहे। येथे घनदाट अशी वृक्षवेली बहरल्यानं येथे आलेल्या पर्यटकांना प्रति महाबळेश्वर मध्ये आल्याचा अनुभव मिळतो। त्यामुळे अनेक पर्यटक येथे खास आनंद घेण्यासाठी येत असतात। आम्ही महाबळेश्वरच्या भागातून आलो, परत आम्ही तिकडे जाणार नाही, पण आम्ही गावात महाबळेश्वर उभं करू शकतो ही संकल्पना घेऊन गेल्या 10 वर्षापेक्षाच्या जास्त काळामध्ये आम्ही जवळजवळ 13,000पेक्षा जास्त झाडे लावली। त्यामध्ये फळांची, फुलांची, जंगली आणि ती सगळी जगवली आणि त्यामुळे एक नैसर्गिक जंगली पर्यावरणपूरक वातावरण तयार झाले आणि यातूनच पर्यटकांना एक वेगळा आनंद मिळतोय। गेल्या वर्षभरात राज्यभरातून सुमारे 25,000पेक्षा अधिक पर्यटकांनी चिंचणी गावाला भेट दिली आहे। मागच्या 3 वर्षात तब्बल 1 कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे। यातून येथील स्थानिक ग्रामस्थांना सुमारे 30 लाख रुपयांचा फायदा झालाय। येथील कृषी ग्रामीण पर्यटनामुळे सुमारे 150 ते 200 ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध झाल्यात। येथील पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी पर्यटन विभागानं ग्रामीण पर्यटन केंद्र म्हणून गावाला मान्यता दिली आहे। पर्यटन विभागाच्या माध्यमातून देखील अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत। याशिवाय स्थानिक आमदार आणि खासदारांनी देखील येथील पर्यटन केंद्रासाठी मोठा निधी दिलाय। येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्यासाठी विश्रामगृह उभारण्यात आलेलं आहे। शिवाय पोहण्यासाठी जलतरण तलावाचं कामही सध्या सुरू आहे। या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी ग्रामीण संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचा एक प्रकारे प्रयत्नच केला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, चिंचणी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।